मांडव्याला रोड जातो इथून सरळ मांडव्याच्या फेरीला. आता त्या रोडलाच हे हॉटेल आहे. थोडा विचार केला की असंच अलिबागला असंच गाडी चालत जरा जाईन. तर इकडे जे बोंबील तळले जातात. नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुम सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूड टिकूवर. तर खायचं खाताय ना तर खायलाच पाहिजे. तर आज थोडा विचार केला की असंच अलिबागला असंच गाडी चालत जरा जाईन आणि अलिबागला आलो तर मग इकडे मांडव्यावरून येणार होतो ॲक्च्युली एमटीएमनी. तर आलो आम्ही लोक रोडने आलो. तर आता इकडे काय हॉटेलचं नाव लोकल सी फूड बिस्ट्रो असं काहीतरी आहे. तर असं चालता फिरता बोला या हॉटेलला आलं तर गाडी लावली. आता आतमध्ये जाऊन बघू यांच्याकडे कसं आहे. खायला तर मच्छी झालं आहे कारण अलिबागला आल्यावर असं चिकन कोण काय काय चिकन खायचं तर पुण्याला जाईल आणि मटण खायचं तर साताऱ्याला जाईल. पण आपल्या कोकणाच्या पट्ट्याने मच्छीच खायला मजा येते. चला आज जाऊ. तर ओनर बघू भेटतात का कारण ओनर ॲक्च्युली होते वाटते गाडीने गेलेत. तर आज जाऊ बघू खाऊ आता काहीतरी. मस्त मच्छी मिळून जाते. तर इकडे जे चालले बोंबील तळले जातात. तर आपलं जेवण जे ते आलेलं आहे फुल मस्त गरमागरम. तर तुम्ही बघाल तर इकडे आपण पापलेट थाळी घेतली. त्याच्यानंतर आपण जो माझा फेवरेट कोलंबी भात आहे तो इकडे सी फूड पुलाव मिळतो. त्याच्यानंतर इकडे बटर गार्लिक प्रॉन्स, त्याच्यानंतर स्क्विड, बोंबील, लॉलीपॉप. तर असे इकडे नाही भरपूर गोष्ट तुम्ही मागे तर बघाल ना. म्हणजे फिश थाळी 350 रुपयाला फिश थाळी आहे. एवढी मोठी फिश थाळी फक्त 350 रुपयाला. त्याच्यात सोलकढी, गुलाबजाम, त्यानंतर एक भाजी, कांदा टोमॅटो, रस्सा आणि मच्छी. तर इथे मला सर्वच खायची इच्छा होते ते म्हणजे इकडचं बटर गार्लिक स्क्विड ॲक्च्युली. सॉरी बटर गार्लिक स्क्विड ना बटर गार्लिक प्रॉन्स घेतलेलं आपण. त्याच्यामुळे मला गोव्याची आठवण आली. गोव्याला मी हे खाल्लेले होते बटर गार्लिक प्रॉन्स प्रॉपर या प्रकारचे. करते आपल्या इथे मुंबईला आणि मुंबईच्या बाजूच्या परिसरात पातळवाला ते बटर गार्लिक म्हणतात. बटर गार्लिक अर्थात बटर आणि लसूण. आता बरं आहे नसा आहे नसा बटर गार्लिक म्हणजे तुम्ही स्क्विडमध्ये खावा, प्रॉन्समध्ये खावा किंवा अजून घरात खावा, चिकनमध्ये पण भारी. त्यानंतर आपण स्क्विड ट्राय करूया. स्क्विड म्हणजे आपलं माकूळ आहे बघा. हे माकूळ आहेत जे फ्राय केलेले आहेत. त्याला सॉस घेतो. मस्त पण भरपूर वेळ झाला ना जेवण तर चिंगम काय केलं तर माकूळ हे स्क्विड कसं जरा पटपट घ्यायला लागतं पण चांगलं लागतं. आणि ते पीस एक छोटे कापतात ना जेवढं चिंगमसाठी झालं नाही पण काय थोडं चिवड झाली पण होतो. तर याच्यानंतर आपण बोंबील घेतलं ते बघा. तर अलिबागला आणि मच्छी नाही खाल्लं असं होईल का. बोंबील ट्राय करून मस्त रवा फ्राय केले आणि आपला अलिबागचा मसाला लावायचा लाल लाल मस्त मीडियम स्पायसी ॲक्च्युली. त्याच्याकडे लिंबू पाणी पण मिळतं इकडे. हा यांच्याकडे मी लिंबू पाणी 3रा ग्लास पितो आहे. वेगळं म्हणजे नॉर्मली आपण लिंबू पाण्याच्या गाडीवर पितो त्याच्यापेक्षा पण खूप वेगळं आहे. इकडे ॲक्च्युली फूडमध्ये व्हरायटीज पण भरपूर आहे आणि म्हणजे थाळीची प्राईस आणि एकदम कमी आहे. थाळी माझी नाही ॲक्च्युली आम्ही भरपूर लोक आलं त्यांची थाळी आहे. तर मी मेन वाट बघवते माझा तो सी फूड पुलाव. तर ॲक्च्युली मी त्याला प्रॉन्स राईस बोलते सारखं कारण मला काय माहिती का. आता आपण जे प्रॉन्स खाल्ले ते पहिले आपण बटर गार्लिकमध्ये खाल्ले, स्क्विड खाल्ले, त्यानंतर फ्रायमध्ये खाल्ले. तर आता सी फूड पुलावमध्ये खाऊन बघूया. याच्यामध्ये हे बघा तुम्हाला सांगतो नाही बघा तर प्रॉन्स पण आहेत आणि त्याच्यात स्क्विड्स पण आहेत. तर ट्राय करूया. आणि मी तुम्हाला माहिती असेल मी किती मोठा म्हणजे फॅन आहे किंवा मला आवडतं आपलं कोळंबी भात. हे पण त्याच्यात सक्का चुलत भाऊच आहे.
झणझणीत आहे. नॉर्मल पिवळा पाव तसं नाही आहे, लागू शकतो जिभेची. जर काही तुम्ही अलिबागला आलात म्हणजे एमपीएम फेरीत जर आलात तर इथे मांडवा समोरच आहे. तुम्ही माझी दाखवलं तसं मांडवा समोर तर मांडवाच्या रोडनी जेव्हा अलिबागच्या आतमध्ये येतो KM आणि पुढे जायला तेव्हा रस्त्यालाच आहे. तिकडे नक्की व्हिजिट करा. लोकल सी फूड रेस्टॉरंट असं तरी नाव होतं माझ्या लक्षात नाही, कारण मी येता जाता तर रस्त्यात चालताच मी येऊन व्हिजिट केलं. जसं बाकीच्या वेळेला रिस्पॉन्स असतो या वेळेलाही प्रतिसाद द्या, येणाऱ्या पुढच्या वेळेलाही प्रतिसाद द्या. ठीक आहे, पुढच्या वेळेला नक्की वेळेला तोपर्यंत लव फूड, रेड फूड, पेट्रोल, वेज फूड. चला बाय, जय श्री.